नमस्कार. तर परत तुमच्यासाठी शेतीचा व्हिडिओ. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की सध्या शेतीची बरीच कामं चालू आहेत, त्यामुळे आज परत एकदा तुमच्यासाठी शेतीचा ब्लॉग घेऊन येतोय. तर आज जे मागच्या टायमेला ज्या शेतामध्ये तुम्हाला जी केळीची घाण आवरताना दाखवली होती ना, त्याच शेतामध्ये आज हे बघा, इथं तुम्हाला मागे गवत दिसतंय ना, ते गवत निंदण्याचं काम चालू आहे. म्हणजे गवत जमा करायचं काम चालू आहे. खूप गवत झालेलं आहे, ते काम तिकडं पण चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मध्ये आधी केळी लावली होती, त्यामुळे केळीची छोटी छोटी रोपं होती ना, ती वाढायला नको, त्यामुळे ते खंदून काढायचं आहे. त्याच्यानंतर अजून अशी 4-5 अजून छोटी छोटी कामं आहेत, ती तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि शेतकऱ्याची कामं ही कधीच संपत नाहीत, त्यामुळे जशी जशी कामं मला तुम्हाला दाखवता येतील तशी तशी दाखवण्याचा प्रयत्न करत जाईल. तुम्ही यांना ओळखत असणार आहे, आमचे दादा. हे बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला आधी दिसले असतील. आणि सागर पाटील यांना कोण नाही ओळखत. जवळजवळ 3-4 लाख लोकांनी यांना बघितलं यूट्यूबवरती. म्हणजे आपला पोळ्याचा व्हिडिओ आहे तो 4 लाख व्ह्यूज गेलेले आहेत, त्याच्यामध्ये हे शेट होते. आणि यांना तर ओळखतातच तुम्ही. आणि आज आपल्या शेतामध्ये काम करायला आणलेलं आहे त्यांना. आज बरेच कामं आहेत आणि यांच्यासोबत मस्ती पण करायची आपल्याला. कसं काय ते तुम्हाला आज दाखवतो. त्याबद्दल थोडंसं दादा काय बोलणार आहे तुमच्यासोबत. काय म्हणस तू, ऊन वगैरे पाणी एकदम हवा लागेल आणि एअर कंडिशन सारखी काम तर पुराची राहिली आधी. पाणी बद्दल काही सांग नाही का? पाणी नाही बिपन्न तरी झाली यंदा. असं आहे का? आणि मग काहीच नाही रे पाणी थोडंफार राहिली ना आपण. आणि खावा ना, खायचं पाणी नाही पण काय खावा ना, रेशन रेशन मग कुपन भेटत ना. गहू तांदूळ साखर मग काही भेटत. गरज नाही म्हणजे आम्हाला पाणी, गरज नाही पाणी. तुमले लागतच होतील बिगारी आज ना. आमचा ग्लास घरी राहिला, आता दुसरा ग्लास तयार केला आम्ही. केळीच्या पानाचा ग्लास आहे म्हणजे एकदम जबरदस्त. सगळे जुगाड आहेत आमच्याकडे. काय कडक माल आहे हो. अवतार ना काय, गरीब माणसे आपण. पगार भेटेल का माल मग सरकारने तरी थोडाफार द्यायला पाहिजे ना. सरकारले म्हणा पगार द्यावा ना. मोदीले म्हणा आमले उन्न गरीबले काही देतच नाही. पैसा आला असले भेट जात नाही, गरीबले नाही देत त्या मजुरीना. मोदी दादा म्हणा पैसा टाक म्हणा आम्हाला देतात. कोरोना पेशंट येलशेत म्हणा निंदाले. हा, कोरोना झालेला होता तरी बी काम करू राहिले. पैसे नाही ना, पैसे नाही खायला. 1 लाख रुपये लागून गेले म्हणा. तरी पुन्हा काम बट लुटून टाकलं म्हणजे डॉक्टरांनी. पैशात येते म्हणा, खायलाच काही नाही तर काय करणार मी. ते केळीचं जे बेणं होतं ते खंदायचं काम होऊन गेलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही केळीच्या इथं नळ्या आहेत बाजूच्या शेतामध्ये, पण आपलीच केळी इथं केळीच्या नळ्या लावायच्या होत्या, त्यासाठी आलेलो होतो. पण लाईट चालली गेलेली. हे जे आमचे दादा आहेत आणि हा एक सागर दादा आहे, या दोघांचे लग्न करायचे तो. पण काय करता, पोरी भेटत नाहीत त्यांना. आपल्याकडे आहे. आणि हा जो माणूस आहे याला अजून दाढी फुटली नाही, पण याचं वय फार होऊन गेलेलं आहे. मान्य त्याला दाढी नाही, पण 27 वर्षाचा आहे तो. मग कितला वय नाही तू कमीच ना काका ना. मग का मग लग्न करा काही करा ना. गुचवाट पोरी नाही भेट राहणे. 16 वरीस नाही असते. पण 23 आसपास 23-24 ला टक्के माझं तुले टाइम आहे. पण दादानी काय करावं, दादा काय करू. 28 वय पोरानं आज बी रोजे जाई राहणार. वाढायची ना का 27 होणार ना. 27 वय पोऱ्याला डायरेक्ट, तरी बी लग्न नाही होई राहणं.
कामले जावान म्हणत पण घरना जाऊन दिला ना. हा ना, ती फार मोठी परिस्थिती झाली सगळी. अटे ऊन इथलं गंध आहे डायरेक्ट की मी काय बोल राय ना मन मला माहित नाही. देव बी इथला बेकार आहे. गुंड आहे, मग पाणी पडेन, पाऊस आहे, मग ऊन पाडा. काय करतील लोके. वाईट परिस्थिती बेकार आहे. पिके चुकाई राहणार, आमना काम नाही राहणार, काय करू. बेकार के झाले हो दादा. आता लॉकडाऊन बी झाले कस काय जाई माणूस बाहेर गाव बी. आता घरना बी सांगतात जाय भाऊ कुठेतरी वर बिठी जाई. मग काय करतात बाहेर जायची बी काय झालं. तसंच लॉकडाऊन चालू आहे. 2 वर्ष जायला भरते बिसतं की तुझी जायचे बरं तिथे जाऊ तर मी आवडं तेवढं उई जाई तर उई जाई. पण झालं काही टक्का लागत नाही हो. वय वाढ राहिलं वय जाई राहणं. लॉकडाऊन चालू राहणार. खरे माणूस आवडं तेवढं भाजीपाला ना काम ते बी बंद पडी गे. आवडा तेवढा पैसा लिहो घरमा बी घर चालासाठी. बेकार की बी घ्या. आता समजू म्हातारकडे कामला गिरा होता आम्ही सध्याले. म्हणजे आठवडाभरचे तरी काम आमले पण घर धकी जाई तसं. पण पुढे काय होई देव बाजार नाही होणार. बेकार ऐकू जाते का तरी कामधंदा देख ना पुढे आमको चांगला. काम बी मुई तर सांगा म्हणजे सांगा आमले कोणता काय शेणार करत आम्ही. तसं असं बी नाही की आम्ही शिकेल मिकेल नाही येत भाऊ. असं काय व्हायले दादा तुने शिक्षण. मला BA व्हायले भाऊ. BA व्हायले. ग्रॅज्युएशन जायले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. इथून ग्रॅज्युएशन झालेलं आहे मुलाचं. काय करता वाईट परिस्थिती. शिकीची वारं काम करणं पडा ना. काय फायदा आहे. लाईट नसल्यामुळे आता ते ज्या बाईंनी सकाळी गवत जे निंदलेलं होतं ना ते उचलण्याचं काम मुलं करतायत. इतके प्रामाणिक मुलं आहे काय सांगू तुम्हाला. पण काय करता एखाद्याचं नशीब आहे ना. खूप वाईट दिवस येऊन जातो. आज इतके होतकरू मुलं आहेत हे. इतकं म्हणजे सगळ्या गोष्टी आहे शिक्षण वगैरे. पण काय करणार नोकरी नाही भेटत आहे. मध्येच असं लॉकडाऊन लागतं आहे त्यामुळे अशी कामं करायला लागतात. 200-250 रुपये रोजाने इकडे तिकडे. आणि आता त्यांचं बघा इकडे मागं असं काम चालू आहे. इतकं घाणेरडं ऊन आहे ना नका विचारू. लय वाईट परिस्थिती आहे बाबा शेतकऱ्याची. आणि तुम्ही पण असे लोक आहेत तुमच्यामध्ये काय काय. मी तुमच्यासाठी इतके उन्हामध्ये व्हिडिओ बनवतो पण एक सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबत नाही राव. काय आता तुम्ही मजा घेता राव आमची. ते तेवढं खाली सबस्क्राईबचं बटन तेवढं दाबून टाका माझ्यासाठी काय. नडी पडते बंद चालू करायची. कशी करणार. कशी टोकता दाखव त्यांना. झाली का चालू. अरे वा जबरदस्त. हे पहा हो आता मटेरियल दिलं हे 2 दिवस डीपी बंद झाली त्यामुळे आज नाही आतापासून ते पाणी व्यवस्थित लावतोय. पाऊसच नाही ना हो काय करायचं. हे पहा प्रत्येक झाडांचे नाही तपासणी करायला लागते 8 दिवसात 4 दिवसात. हो नाही व्यवस्थित लावा लागता. याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी आहे ना या केळीमध्ये जे गवत झालेलं होतं त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता. तर पावडरचा व्हिडिओ होता तो. तर बघा किती इतकं हिरवं दिसत होतं. आता बघा पूर्णपणे हे सुकून गेलेलं आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर इथं वर तुम्हाला आय बटनमध्ये एक लिंक येईल. आता जर बघितला नसेल तर हा मागचा ब्लॉग आहे ना तर तो नक्की बघा तुम्ही. इथं ह्या शेतामध्ये किती गवत होतं आणि हे बघा आता संपूर्णपणे सुकून गेलेलं आहे. नक्की बघा. इतना भविष्य माणसं आहे सागर की पोर भेटणं मुश्किल आहे. इमानदारी खाली बरं करू का. कारण की याच्यातून रेषा आहेत ना या जोडतीने बामणी कितले बी सांगा तुले काहीच होणार नाही. आशिरा नसाला अर्धा बामणी तर तू नाही रेषा जुडी नाही राहणार. म्हणजे तुला सदा कष्टच करत राहायची. हो असंच राहायची. दुवानी दिला तुले तुम्ही नशीब सांगितलं बरं. शेवटपर्यंत कष्टच करशी सुखी राहणार नाही. बरं मी तशी आपलं बी सेम ती स्टोरी आहे भाऊ. तात्याने आबादानी डायरेक्ट हिरवा गार बाण कोपरा
काय बोलणे पाठ करलेलं ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकच येतो बोलतो ना बाकी नाही काय बोला. करते काय म्हणते तू? नाही आपण शेअर शब्द बोलतो होतो. हा? शेअर करा. शेअर. हा. पहिले शेअर नाही करणार. पहिले पण बोलतो ते पण आपल्याला. तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय करा सागर. सागर आता चालेल मग चला ओके बाय.